तुझा विसरण भावा, गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती धड संपदा, संत संग देई सदा. गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी. महायोग पीठे तटे भीमरत्यम, वरम पुंडलीकाय दातु मुनींद्रे. समागत्य तिष्ठं तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंग करू प्रथम नमन, 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 पांडुरंग करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. मनोज व मारुत तुल्य वेगम, जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शरण शरण हनुमंता, तुम्हालो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावया सोबटा. विठ्ठला हेची दान देगा देवा, तुझा विसरण भावा. गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी. प्रस्तुत स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग, महान भगवत भक्त, अक्षर ब्रह्म, अवलौकिक ज्ञान, अवलौकिक काव्य, अवलौकिक तत्परता, अवलौकिक कार्य तत्परता, चक्रवर्ती साम्राज्य भूषण, ज्ञानी यांचे राजे, योग्यांचे माऊली, साधकांचे मायबाप, अलंकापुरी निवास माऊली ज्ञानोबाराय यांनाही प्रिय असणारे व तसेच वारकरी संप्रदायामध्ये फार मोठा अधिकार असलेले साधू, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे धार्मिक गुरु आणि या विश्वालाही सुशोभित करणारे जगद्गुरु तुकोबराय यांच्या गात्यातील मागणीपर प्रकरणातील सुंदर असा अभंग सर्वांच्या पाठातला अभंग सेवे करता निवडलेला आहे. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराय भगवंताकडे मागणं मागतायत. कोणते तुकोबराय? जे तुकोबराय सांगतात, धिक्कार आहे ज्याच्या जीवनावर जो कोणाकडे काही मागत असेल, असे म्हणणारे तुकोबराय देवाकडे काहीतरी मागतायत म्हटल्यावर प्रश्नच निर्माण होतो. कळालं का तुम्हाला? दारू पिणाऱ्याने म्हणावं दारू पिऊ नये, जमल का? ऐकल का त्याचं कोणी?
तसं तुकोबाराय म्हणतात त्याच्या जीवनावर धिक्कार आहे कोणाकडे काही मागत असेल तर. असे म्हणणारे तुकोबाराय देवाकडे मागतायत. पण आपण विचार करा ना, ते नेमकं काय मागतात देवाकडं. हेची दान देगा देवा, देवा द्यायचं ना हेच दान दे. काय दे? तुझा विसरण व्हावा, तुझा विसर मला पडायला नको, असं काहीतरी दान देवा मला दे. विठ्ठल 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 विठ्ठल. तुझा जर विसर मला पडला नाही, देवाने सांगितलं असं जर दान दिलं तर काय करशील. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. तुझं गुणगान आवडीनं गाईल देवा. देव म्हटले अरे काहीतरी दुसरं माग तुका. देव म्हटले तुकोबाराय म्हटले अजिबात नाही देवा. न लगे मुक्ती न लगे धन न लगे संपदा, हेची दान देगा देवा. हेच दान दे. काय दे? न लगे मुक्ती न लगे धन न लगे संपदा. मग काय पाहिजे? संत संग आणखी काय दे? तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आम्हासी. देवाने सांगितलं तुकोबाराय तुम्हाला जर संतांचा समागम हवा असेल तर या देहामध्ये जन्म घ्यावा लागेल. आणि तुम्हीच सांगतात की हा देह नासका आहे, सडका आहे, हा देह खूप वाईट आहे, मग तुम्हाला जन्म घ्यावा लागेल. तुकोबाराय म्हटले देवा तुझी जर साथ असेल ना तर कुठल्याही जन्मात यायला आम्ही तयार आहोत, सुखाने गर्भवास भोगायला तयार आहोत. तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आम्हासी. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. विठ्ठल अभंगाचा सरळ भावार्थ तुमच्या समोर मांडलेला आहे. तद्वत कीर्तन सेवा सुरू करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं आवश्यक आहे, कर्तव्य आहे. म्हणून सालाबादाप्रमाणे सुरू असणारा आपला सुंदर असा राज्यस्तरीय महिला कीर्तनकार सोहळा, सुंदर असं महिला मंडळींचं 8 दिवसाचा कीर्तनाचा कार्यक्रम तुम्ही सर्वजण श्रवण करता. ताईसाठी आणि महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवा. एवढा सुंदर सप्ताह त्यांच्या एकमेकांच्या संगतीमुळे तुमच्या परिसरामध्ये घडतोय. खूप आनंदाची गोष्ट आहे महाराज. एवढ्या सुंदर आयोजक नियोजक आहेत, सुंदर सप्ताहाचं नियोजन आहे. मला कीर्तनामध्ये साथ संगत करणाऱ्या आपल्या सुंदर कलाकार, या सर्वच कलाकारांसाठी जोरदार टाळी वाजवा एकदा. महाराजांनी मला वेळ दिला ताई 10 वाजेपर्यंत किंवा 10:15 पर्यंत कीर्तन सेवा, पण आपले लाडके आमदार आल्यामुळे सुरुवातच 10 वाजेला सुरू झालं. त्यामुळे 40 मिनिटं मी तुमचे अजून घेणार आहे बरं का. चालेल ना महाराज? 11 करायचं का? वा वा वा, धन्यवाद बरं का. विठ्ठल विठ्ठल. एवढं सुंदर नियोजन आहे. आमच्या दीपाली ताई गायनाचार्य, रुपाली ताई, मी त्यांचं म्हणजे गायन ऐकूनच नावच विसरले. सुंदर ज्यांचं गायन आहे. व तसेच पखवाज वादक आमच्या अश्विनी ताई आहेत. व सुंदर ज्यांचं गायन आहे आमच्या दिदी हरिभक्तपरायण सोनाली ताई करपे, यांचे शिष्या प्रियंका ताई. टाळी वाजवा यांच्यासाठी, सर्वांसाठी. व तसेच आमच्या संस्थेतील बालगोपाल या ठिकाणी आहे, विद्यार्थी मंडळी, मुली मुलं दोघं पण, त्यांच्यासाठी पण जोरदार टाळी वाजवेल. व तसेच तालमणी मृदंगमणी असणारे हरिभक्तपरायण भागवत महाराज आहेत, हरिभक्तपरायण गोपाल महाराज आहेत, त्यांचे खूप खूप आभार.
समोर सुद्धा भरपूर मंडळी वारकरी बसलेली आहे. सर्वांची नावं मला माहिती नाही, त्यामुळे सर्वांची क्षमा मागते. व तसेच या ठिकाणी सुंदर अशी साऊंड सिस्टम ज्यांची आहे, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं जे काम करत आहेत. कारण आम्हाला खायला नसलं तर चालतं, पण गायला चांगली सिस्टम आहे म्हणून त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. मजऱ्याला सुद्धा त्यांचं सिस्टम होतं, सुंदर सिस्टम आहे. सांगण्याचं काम नाही महाराज, असं काहीतरी पाहिजे. सांग कामे नसलं पाहिजे माणूस, आहे की नाही? सांगायची गरज नाही. व तसेच बोदरड्यावरून आलेले आमचे धडधाकड, काय म्हणता येईल त्यांना, बॉडीगार्ड, आमचे भाऊ ज्ञानेश्वर भाऊ या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचे आभार. व तसेच आपल्या जिल्ह्याचं, महाराष्ट्राचं वैभव असणारे प्रेममूर्ती पारसजी महाराज जैन, ते सुद्धा एवढ्या आदराने माझ्या कीर्तनाला आले म्हणून त्यांच्यासाठी अशी जोरदार टाळी वाजवायची. त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे महाराज. खूप आनंद वाटला. त्यांच्या पायाचा थोडा प्रॉब्लेम असून सुद्धा ते या ठिकाणी उपस्थित आहेत म्हणून त्यांचे आभार. त्यांच्यासोबत आलेले हरिभक्तपरायण सुदर्शन महाराज आहेत, निलेश महाराज आहेत, मला सर्वांचे नाव माहिती नाही. व ज्यांच्याकडे आज माझं कीर्तनाचं काय काय म्हणता येईल त्याला, सौजन्य किती देणार, मग कसं विचारून घेतलेलं बरं असतं. योगेश महाराजांनी मला फोन केला, म्हणे ताई तुमची तारीख खाली आहे का? म्हटलं महाराजांसोबतच बोलणं झालं त्यांचं. किती दक्षिणा घेणार? कारण आम्ही काही दक्षिणा ठरवत नाही महाराज. वारकऱ्यानं कधी दक्षिणा ठरवू नये, आमच्या पारस महाराजांना सुद्धा माहिती, बरं का, आम्ही ठरवत नाही. वारकऱ्याला दक्षिणा ठरवण्याचा काहीच अधिकार नाही, त्यांनी ठरवू सुद्धा नाही. सगळं माऊलीच्या भरोशावर केलं पाहिजे. माऊलीला जर अंतकरणापासून जर आपण या ठिकाणी सेवा करत असेल ना महाराज, अहो लोक काय आपल्याला दक्षिणा देणार महाराज? माझे माऊली ज्ञानोबराय काय देतील तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही. कारण त्यांच्या दारात काय आहे, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जर आपलं अंतकरण कळालं ना महाराज, या समाजापुढे हात पसरवण्याची गरज नाही, याचा अनुभव मला आलेला आहे महाराज. जेव्हा माझं लग्न झालं, मी तुम्हाला प्रसंग एखाद्या वेळेस नंतर सांगेल. माऊलीला अंतकरणापासून तुम्ही काहीतरी मागा, असं मागा की माऊलीच आपल्याला भेटली पाहिजे. संसारातलं काहीच मागू नका. माझा विश्वास आहे महाराज, माऊली दिल्याशिवाय राहणार नाही. आमची ज्ञानोबराय म्हणजे अनाथाची माय महाराज. जसं या ठिकाणी अनाथ आश्रम हे सुंदर प्रकारचं सुरू आहे महाराज, हे एवढ्या लेकरांसाठी आहे, पण माझी माऊली सर्व जगाची माऊली आहे महाराज, ज्ञानोबराय. एकदा मागून तर बघा, अंतकरणापासून, शुद्ध अंतकरणापासून मागून बघा. विठ्ठल विठ्ठल तसेच या कीर्तनाचे आयोजक, नियोजक सर्व गावकरी मंडळी असेल, व तसेच योगेशजी महाराज, आमच्या सुनीताताई महाराज सुंदर प्रकारचं या ठिकाणी कार्य करतायत. अनाथ मुलांना या ठिकाणी त्यांचे मायबाप होऊन जे काय नको ते देत आहेत महाराज. ज्याला मायबाप नाही त्याला मायबापाची किंमत कळते महाराज. एखाद्या लेकराला आई नसली त्याला विचारा आईची किंमत, एखाद्याला बाप नसेल त्याला विचारा बापाची किंमत. आणि ही जाणीव ह्या जोडप्याला झाली म्हणून त्यांच्यासाठी अशा जोरदार टाळ्या वाजवा. म्हणून सुंदर प्रकारचं सप्ताह या ठिकाणी सुरू आहे, म्हणून सर्वांचे आभार. व तसेच मराठी हॉटस्पॉटच ना, सुंदर असं चॅनल या ठिकाणी आहे. सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कारण ह्या चॅनलद्वारे महाराष्ट्रभर नाही तर महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात सुद्धा कीर्तन म्हणजे काय असतं, वारकरी संप्रदाय म्हणजे काय असतो
याची ताकद ह्या चॅनलवाल्यांनी दाखवून दिली महाराज, म्हणून त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवाय. नाही तर अगोदर कीर्तन कसं असतं हे सुद्धा काही महिला मंडळ पुरुष मंडळींना माहिती नव्हतं महाराज. कानाकोपऱ्यामध्ये चाललंय. यांचे खूप आभार आहेत महाराज. विठ्ठल विठ्ठल तुम्ही म्हणाल सगळ्यांचं नाव घेतलं, आम्ही काय केलं? तुम्ही सुद्धा ऐकायला आले म्हणून तुमचे आभार. नथीवाल्या, पदर घेतलेल्या, न पदर घेतलेल्या, बांगड्या घातलेल्या, न घातलेल्या, सगळ्यांचे आभार. आणि ज्यांच्यामुळे आज मी या ठिकाणी उभी आहे, तुमच्या समोर बोलत आहे. आई वडील तर आहेच, पण कीर्तनाचा अभ्यास ज्यांच्याकडून मी घेतला असे असणारे माझे पती हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज वाहग. नवले बाबांकडे पैठणला त्यांनी 4 वर्ष संस्था सोडली. सुंदर अभ्यास केला महाराज, खूप अभ्यास आहे त्यांचा. तुम्ही त्यांना कुठलाही प्रश्न विचारा. अभ्यास एवढा केला, वयाच्या 25व्या वर्षी संस्थेमध्ये गेले. नवले बाबांनी सांगितलं, रखमाजी महाराज नवले यांनी सांगितलं, वाघ वयाच्या 25व्या वर्षी तुम्ही कोणती कला घेऊ शकत नाही, म्हणून तुम्ही अभ्यासाकडेच लक्ष द्या. एवढा अभ्यास केला महाराज. नवले बाबांचा इतिहास असा आहे की त्यांना वंजारी अजिबात आवडत नव्हती. कारण ते आज सुद्धा चॅनलवर सुद्धा सांगतात महाराज, कारण वंजारी लोकांनी त्यांना खूप त्रास दिला. का दिला? नालेवाडीला त्यांची संस्था होती आणि त्या संस्थेमध्ये एक मुलगा वारला तर सर्व गावकऱ्यांनी महाराजांवरतीच भांडण टाकलं महाराज. तो त्यांचा अनुभव आहे. पण आमचे महाराजच त्या ठिकाणी वंजारी असल्यामुळे त्यांचा खूप त्या ठिकाणी तिरस्कार व्हायचा. पण एक दिवस असा आला की महाराज स्लॅबवरून खाली पडले, त्यांचा पाय इथून मोडला महाराज. दवाखान्यामध्ये 3 मुलं असून जाऊ शकले नाही. आमचे अण्णा सुद्धा आहे कृष्णा महाराज नवले, पण ते संसारी नाहीत म्हणून त्यांनी सुद्धा लक्ष दिलं नाही. 2 मुलं असून त्यांनीही लक्ष दिलं नाही. तर आमच्या महाराजांनी पूर्ण महिना 2 महिने महाराजांची सेवा केली. अभ्यास सुद्धा 1 नंबर केला. म्हणून आज महाराज कधीही गेले तर त्यांच्या समोर नवले बाबा आज सुद्धा रडतात महाराज. एवढा अभ्यास त्यांनी केला, खूप अभ्यास केला. तुम्ही त्यांना कोणताही प्रश्न विचारू शकता. विठ्ठल विठ्ठल. आता ही पोर लय रागाने बघताय माझ्याकडे पुढचे बसलेली. एकदा असंच झालं महाराज, प्रत्येक कीर्तनामध्ये मी माझ्या पतीची स्तुती करत असते. करावी माणसानं, कारण त्यांनी तसं कार्य केलंय. बायकोला आपल्या एवढं मोठं करावं, त्यामागे आपल्या पतीचा हात असावा, हे खूप मोठेपण आहे महाराज. त्यांचं खूप मोठेपण आहे. माझ्यापेक्षा एवढा अभ्यास असून सुद्धा खूप मोठेपण आहे. असंच मी एकदा कीर्तनामध्ये सांगितलं, माझे पती खूप हुशार आहे, त्यांना कोणताही प्रश्न विचारा. एक पोरग उठलं म्हणे, ताई तुमच्या नवऱ्याचं लय सांगता म्हणे, मी विचारतो तुमच्या नवऱ्याला प्रश्न, बोलवा म्हणे त्यांना. बोलवलं महाराजांना. म्हटलं बाबा विचार. तो म्हणे, महाराज तुमची बायको लय स्तुती करते तुमची, मी तुम्हाला प्रश्न विचारतो म्हणे, सांगशाल का उत्तर? म्हणजे हो सांगेल. म्हणे अशी कुठली वस्तू आहे की ती ओढल्याने कमी होते, वाढत नाही? कोणती वस्तू आहे पोरांनो? महाराजांनी विचार केला. म्हणे मला काही सांगता येत नाही बाबा, इज्जत घालू नको, तूच सांग. तो म्हणे बिडी. असे जर प्रश्न तुम्ही विचारत असेल तर त्याचा काय उपयोग आहे महाराज? लहान लहान पोरं काय प्रश्न विचारतील सांगता येत नाही, म्हणून असला प्रश्न विचारू नका. तुमचा हरिपाठ पाठ पाहिजे, तुमचा काकडा पाठ पाहिजे, तुम्हाला त्यातलं काही समजलं पाहिजे, तेव्हा तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. विठ्ठल विठ्ठल. अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आज 7वा दिवस कीर्तनकाराने मागणी पर अभंग घ्यावा. पहिल्या दिवशी कीर्तनकाराने देवाच्या स्वरूप किंवा नामाचं चिंतन करावं. सुंदर त्याचे भरपूर भाग आहेत, तुम्हाला एवढे सांगत नाही. पण आज जी माझ्याकडे सेवा आली ती मागणीची आहे. ते तुकोबराय धिक्कार आहे त्याच्या जीवनावर कोणाकडे काही मागत असेल, पण ते तुकोबराय देवाकडे काहीतरी मागतायत. काय मागतात? तुकोबरायांची अशी परंपरा होती महाराज. त्यांचे वडील बोल्लोबा, त्यांची आई काय नाव होतं? त्यांच्या आईचं नाव गौतमी. गौतमीच होतं. काय होतं पोरांनो? वा वा, मुलांसाठी टाळी वाजवा एकदा. त्यांच्या आईचं नाव होतं कनकाई. परंपरा होती महाराज, पांडुरंगाची त्या ठिकाणी सेवा करायचे, नामचिंतन करायचे, वारीला जायचे महाराज. पण कधीच देवाकडे काही मागत नव्हते.
तुकोबराय मंदिरात यायचे, देव तुकोबरायच्या चेहऱ्याकडे बघायचे, ते काहीतरी मागतील, आशेने बघायचे. आज तरी तुकोबराय माझ्याकडे काहीतरी मागतील. पण तुकोबरायांनी दर्शन घ्यावं आणि निघून जावं महाराज. सावकार माहिती का तुम्हाला? सावकार माहिती ना? कर्जदार माहिती ना? कर्जदार जर समोरून चालला असेल, सावकार उभा असेल, तर तो दुसऱ्या गल्लीने पळून जातो महाराज. बघतो की नाही? सावकार आला की कर्जदाराने खाली बघावं. तसे सावकार म्हणजे तुकोबराय, कर्जदार म्हणजे भगवान पंढरीचे पांडुरंग परमात्मा. तुकोबराय त्या ठिकाणी गाभाऱ्यात आले की देवाने खाली मान घालावी. आशा मारी तुकोबरायच्या चेहऱ्याकडे बघावं, काहीतरी मागतील. पण एक दिवस देवाने विचारलंच, तुकोबराय तुमची परंपरा आहे माझी भक्ती करता, पण माझ्याकडे काही मागत नाही, खूप कर्ज झालं तुमचं, काहीतरी मागा ना. तुकोबराय तुमचे हात, तुमच्या पुढे हात जोडतो, काहीतरी मागा. तुकोबराय म्हटले, देवा मला तुझं काही नको, कारण आमची वडलोपार्जीची रीत आहे. वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या 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 वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास परणे रखीन दारवंटा, उपवास परणे रखीन दारवंटा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास परणे रखीन दारवंटा, उपवास परणे रखीन दारवंटा. माझ्या वडिलांची मिराची गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, माझ्या वडलोपार्जीची रीत आहे देवा. आम्ही कोणाकडे काही मागत, कधीच काही मागत नाही देवा. पण देव म्हटले, अरे काहीतरी मागा तुकोबराय, काहीतरी मागा, माझी खूप इच्छा आहे. तुकोबराय म्हटले, देवा खूप वेळेस वाटलं काहीतरी मागावं. देवा ऐका ना, एक दिवस मला तुमचा मुकुट फार आवडला, पण कळालं की तुम्ही दुसऱ्याचा आणलेला आहे. तुमची कानातली कुंडल आवडली, पण समजलं की ती तुम्ही कर्णाची आणलेली आहे. देवा मला काहीच नको. देवाने खूप हट्ट धरला, तुकोबराय काहीतरी मागा, काहीतरी मागा, तुम्हाला काहीतरी मागावंच लागेल, माझ्यासाठी तरी काहीतरी मागा. तेव्हा तुकोबरायांनी विचार केला आणि तुकोबरायांनी त्या ठिकाणी सांगितलं, महाराज मनसी काही मागा, मनसी काही मागा, मनसी काही मागा, मनसी काही मागा, एची देगा पांडुरंगा, 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 मनसी काही मागा, हेची देगा पांडुरंगा. देवा तू म्हणतोयस म्हणून, तू एवढा हट्ट धरलायस म्हणून, मनसी काही मागा, हेची देगा, हेची देगा. किती हुशार आहे बघा तुकोबराय, हेच दे, दुसरं देऊ नकोस देवा. कारण देव खूप चतुर आहे महाराज. चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, तो खूप चतुर आहे महाराज, असा फसवतो माणसाला. चतुर देव चतुर, देव चतुर, देव चतुर, देव चतुर, देव चतुर, देव चतुर,
मग पांडुरंग परमात्मा कसा आहे? देव चतुर चतुर. तो देव खूप चतुर आहे महाराज. हे संतांना माहिती आहे. संत त्यांच्यापेक्षा हुशार आहे महाराज. तुकोबराय म्हटले, देवा तू म्हणतोयच ना हेची देगा पांडुरंगा. मग तुकोबरायांनी असा प्रश्न केल्यानंतर देवानी सांगितलं, तुकोबराय हेच देगा म्हणजे काय देगा? अभंगाचं प्रथम चरण. हेची दान देगा देवा, 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 हेची दान देगा देवा. हेची दान देगा देवा, तुझा विसरण भावा. हेच दे, दुसरं देऊ नको. हेच समजतंय ना तुम्हाला चकारात? हेच दे, दुसरं नकोय. लहान लेकराला जर आपण दुकानामध्ये नेलं, त्याने जर चेंडू बघितला, चेंडू, त्याला दुसऱ्या कोणत्याही वस्तू दाखवा तुम्ही, त्याला जर चेंडू आवडत असेल ना तर तो तोच मागेल. काय दे? हेच दे. आमचं बाळ आहे 1.5 वर्षाचं. आम्ही बी 40 गावावरून येताना एका ठिकाणी थांबलो. त्याला एक खेळणं घेतलं, पण त्याने तिथं मोठा बॉल बघितला. मोठे मुलं खेळतात, तोच घ्यायचा. त्याला तोलत पण नव्हता. तो घेतला नाही तर कीर्तन सुरू होईपर्यंत रडत होता महाराज. हट्ट असतो तो, है की नाही? लहान मुलांचं खूप अवघड असतं. पण मला सांगायचं काय, हेच पाहिजे, दुसरं नकोय देवा. द्यायचं ना, हेच दे. तुझा विसरण व्हावा, तुझा विसर मला पडायला नको, असं काहीतरी दान दे महाराज. काय मागतात तुकोबराय? काहीही मागू शकत होते महाराज, पण देवाचीच आठवण निरंतर राहावी असं मागणं करतायत. जर आपल्याला देव भेटला तर आपण काय मागतो पोरांनो? ते म्हणून अजून विचारच केलं नाही. पंढरपूरला जातो आपण. पंढरपूरला कशासाठी जातो? पायीवारीमध्ये जातो. देवाला हात जोडतो. काय मागतो? महिला मंडळ काय मागतो देवाकडं? माझ्या पोराला चांगली पोरगी, माझ्या मुलीला चांगला नवरा, हे असं मागणं असतं महाराज. मे संतान गृही
संतान. काय मागणं असतं महाराज आपलं? वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, अशी आपली मागणी महाराज. ती काहीच कामाची नाही अशी मागणी आपण देवाकडे मागतो महाराज. पण माझ्या तुकोबरायांनी बघा, एवढे वाईट प्रसंग तुकोबरायांवरती आले, पण तरी सुद्धा देवाकडे काहीच मागितलं नाही. बायको शिव्या द्यायची महाराज तुकोबरायांना, खूप शिव्या द्यायची. पण तुम्ही म्हणत असेल तुकोबरायांची पत्नी तुकोबरायांना शिव्या देत होती, तरी सुद्धा देवाने तिच्या पायातला काटा काढला. का काढला असेल? कारण ती पतिव्रता होती महाराज. एवढी पतिव्रता होती की तुकोबराय जर कोणत्या 3 डोंगरावरती त्या ठिकाणी देवाचं भजन करायला जायची महाराज. 3 रस्ते फुटत होते, त्या रस्त्यावर जायची. आता पती कोणत्या दिशेला गेला म्हणून काय करायची? मोबाईल काढायची आणि फोन करायची. डोक्यावरची पाटी खाली ठेवायची आणि रस्त्याला कान लावून बघायची. ज्या रस्त्याने विठ्ठल विठ्ठल आवाज येईल ना त्या रस्त्याने जायची महाराज. एवढी ताकद होती महाराज त्यांची. सोपं नाही. तुकोबरायांच्या पत्नीने शिव्या भरपूर दिल्या, पण आपल्या पतीला जर कोणी शिव्या दिल्या तर त्याची मात्र खैर. आपण आपल्या नवऱ्याला खूप बोलू महाराज, खूप बोलू, पण दुसरं कोणी बोललं तर आपल्याला सहन होतं का? होतं का सहन? पण बायाची जात एवढी अवघड असते महाराज, अशी उरफटी चालती. बरं का साहेब? कशी चालती तुमची? बरी चालती का? उरफटीच चालती महाराज. नवऱ्याने जर सांगितलं चल नवीन साडी घाल, ती म्हणती बरी नाही का? एखाद्या वेळेस जर म्हणली चल आपल्याला जायचंय, मग नवी घालू का नको? म्हणजे अशी उरफटी चालती. कशी माहिती का? एक माणूस होता, त्याची बायको कायम उलट चालायची. उलट उलट कळतं का तुम्हाला? एक दिवस तिचा मामा आला महाराज. मामा आला, पतीने सांगितलं अगं तुझा मामा खूप दिवसानंतर आलाय, डाळ टाक त्यांच्यासाठी, पुरणपोळीचा स्वयंपाक बनव. ती म्हणली माझ्याकडे काही तेवढा वेळ नाही, पिठलं पोळी करते. तू म्हणे मला काय करायचं, तुझाच मामा आहे. पिठलं पोळी बनवली. बेसन पाहिल्याबरोबर मामाला एवढा राग आला, म्हणे अरे एवढ्या दिवसानंतर हिच्या घरी आलो आणि बेसन केलं. बेसन माहिती का तुम्हाला? ते कोणत्याच सणाला चालत नाही ते बेसन. कोणत्याच सणाला न चालणार. बोला ना, मुख्य आहे का? बोलते ना तुम्ही? बोला जरा, बरं वाटतं बोलल्यावर. नाही तर उगमान आलायच्या म्हणजे मला वाटतं तुम्हाला लय समजतं का काय. एकदा एका कीर्तनात 4 माणसं असे समोर बसले, टोपी गिपी धोतर वगैरे घालून बसली. काही श्लोक ओवी म्हटली का महाराज अशी करायचे. कीर्तन झाल्यानंतर मी आमच्या वारकरी मंडळींना म्हटलं, खूप जाणकार व्यक्ती समोर बसले. ती म्हणे ताई ते बैर येत म्हणे. ते तशी गत व्हायला नको तुमची. हा म्हणजे तुम्हाला ऐकायला येतं ना? येतं की नाही? येतं ना? विठ्ठल 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 ते बेसन पाहिल्यावर मामाला एवढा राग आला महाराज. 2-3 घास खाल्ले आणि आपल्या गावी निघून गेले. काही दिवसानंतर त्याचा मामा आला, पण त्याला बायकोचा स्वभाव माहिती होता. बायकोचा स्वभाव फक्त नवऱ्याला कळतो महाराज. कळतो की नाही? फक्त नवऱ्याला कळतो हिला कसं बोलायचं. त्याने विचार केला अरे हिचा मामा आला, हिने बेसन भाकर केली, पण आपल्या मामाला आपल्याला पिठलं भाकर खाऊ घालायची नाही. मग तो बायको जवळ गेला आणि बायकोला म्हटलं अगं ऐक ना, माझा मामा आला, खूप दिवसानंतर आला. तू असं कर, प्रवासातून आल्यामुळे त्यांना अशी मस्त सुंदर बाजरीची भाकर आणि पिठलं बनव बरं. ती म्हणली जमणार नाही, एवढ्या दिवसानंतर माझा मामे सासरा आला आणि तुम्ही सांगता बेसन भाकर कर. अजिबात जमणार नाही, मस्त पुरणाचा स्वयंपाक करते. स्वयंपाक झाला महाराज, आनंदित जेवण झालं. आणि दुपारच्या वेळेला गावामध्ये सप्ताह चालू होता. आमच्या सुनीताताईंनी सर्व महाराज मंडळी, महिला मंडळी त्यांच्या घरी चहा पाण्याला नेले महाराज. त्या घरातला पुरुष म्हणू लागला ताई बसा, या चहा घ्या, पाणी घ्या. बसले महाराज सगळे. म्हणे उद्या या आमच्याकडे चहा पाण्याला. नवरा असा म्हटल्याबरोबर ती म्हणाली अहो तुम्हाला काही कळतं की नाही, ताई एवढ्या दुरून दुरून आल्या, नाशिकहून मुंबईहून आल्यात म्हणे आपल्या गावामध्ये चहा पाण्याला बोलवता. तसं नाही जमणार ताई, तुम्ही दुपारी उद्या जेवायलाच आमच्याकडे या. नवऱ्याने चहा पाणी सांगितलं, तिने जेवण. मग आमच्या ताई म्हणाल्या काकापेक्षा ताईचा स्वभाव चांगला आहेत म्हणे खूप. त्याने विचार केला अरे
तिचा स्वभाव कसा आहे फक्त पठ्ठ्यालाच माहिती म्हणे. आधी होती दासी पटपणी केले तिसी तिचे हिंडणे राहीना मुळे स्वभाव जाईना तिचे हिंडणे राहीना मुळे स्वभाव जाईना तिचे हिंडणे राहीना मुळे स्वभाव जाईना तिचे हिंडणे राहीना मुळे स्वभाव जाईना. वा वा वा. तिचा स्वभाव फक्त नवऱ्यालाच माहिती होता. त्या म्हणे उद्या या महिला मंडळ तुम्हाला दाखवतो म्हणे तिचा स्वभाव. आल्या महाराज. आमच्या रुपाली ताई, अश्विनी ताई, आमच्या दीदी सगळ्या जणी जेवायला गेल्या महाराज. जेवायला बसल्या. ती सुंदर प्रकारे तिच्या पद्धतीने पानं वाढत होती. मग याला काही बोलायची गरज होती का? पण त्याला दाखवायचं होतं ही की तिची डेंजर आहे म्हणून. तिची स्तुती केली होती ना यांनी. ती वाढत असताना तो म्हणू लागला अगं जरा हळूहळू वाढावं म्हणे. काय म्हणल्या तो? हळूहळू वाढावं. ती कशी चालणारी होती? उलटी महाराज. ती पटापटा फेकायला लागली असे पानं. यांनी झेलले म्हणे आता कस तरी बोलवलं जेव्हा तर लागेलच म्हणे. त्या ठिकाणी पात्र वाढले. त्याने सांगितलं अगं हळूहळू चाल, ताटात पाय पडल त्यांच्या. ती ताटांवरूनच चालायला लागली महाराज. ताई म्हणे आता काही कोणाची जेवायला जायचं अजिबात जायचं नाही म्हणे. सगळं झालं महाराज. एक दिवस पेरणीचा दिवस चालू होता. पेरणीचा दिवस चालू होता. दोघं पती पत्नी शेतामध्ये गेले. पेरणी चालू असताना एवढा जोराचा पाऊस आला की कुठलंही काम करता येत नव्हतं. म्हणून घरी निघाले. घरी निघायचं पण गावाजवळ एक ओढा होता. ओढा त्याला एवढं पाणी वाढलं की गावाकडे जाताच येईना. गावातील काही लोकांनी आवाज दिला, हो चला म्हणे लवकर, खूप पाणी वाढतंय नदीचं, तुम्ही तिकडच राहून जाल, या म्हणे लवकर. तो म्हणे अहो कसं येणार, येता येणार नाही म्हणे, खूप पाऊस आहे, खूप पाणी वाहतंय. ते म्हणे असं करा तुमच्याकडे बैलजोडी बैलजोडी, दोघं जण दोन्ही बैलांच्या शेपटीला धरा आणि गावाकडे येऊन जा म्हणे. आता त्यातल्या एका बैलाची शेपूट होती. कशी होती आजी? हा बोला ना जोरानं. बांडी होती बांडी. त्याने विचार केला अरे ही तर उलटी चालणारी आहे. तो बायकोला म्हणे अगं ऐक ना, मी चांगले शेपटीचं त्या ठिकाणी तुझ्या हातात देतो म्हणे, पॅक पकडून चाल. आणि जी व्हंडी आहे ना म्हणे तिची मी पकडतो म्हणे त्या बैलाची. ती म्हणे असं कसं, माझ्या बापाच्या घरी 10 बैल जोड आहे म्हणे, पट्टी काय घाबरती का म्हणे, जी तुटलेली शेपूट आहे तिलाच मी पकडणार. पकडलं महाराज. अर्ध्यामध्ये गेले. नवरा म्हणे जरा पॅक पकड बरं. ती म्हणे कशी पकडीन, हळूच पकडीन म्हणे मी. म्हणे हळू पकड फक्त सोडू नको. ती कशी होती महाराज, उलटी चालणारी, तिनं सोडूनच दिलं महाराज. गेली वाहत 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 गेली. मग याने जिकडं वाहत तिकडं पाहायला जावं का वर पाहायला जावं. ते वर पाहायला गेलं. लोक म्हणे अरे तुझी बायको खाली वाहत गेली. ते म्हणे पठ्ठ्यालाच माहिती ती सदा उलटी चालत होती, वर गेली असेल म्हणे. मला सांगायचं काय, बायका कायम कशा चालतात, उलटे आम्ही सोडून. विठ्ठल 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 विठ्ठल. तशी तुकोबरायांची पत्नी महाराज खूप पतिव्रता. तुकोबरायांनी एवढी बोलायची, अहो काहीतरी काम धंदा करा ना, लेकरा बाळ्यांचं काहीतरी बघा. काय त्या काळ्याचं नाव घेता. देवाला काळ्याशिवाय बोलली नाही महाराज, कधीच बोलली नाही. काय त्या काळ्याचं नामचिंतन करता, काहीतरी देवाचं भजन त्या ठिकाणी करता तुम्ही, पण काहीतरी कामधंदा करा, काहीतरी दुकानं टाका. खूप प्रयत्न केले महाराज तुकोबरायांनी, पण भजन काही सुटत नव्हतं. एवढं भजन जीवनामध्ये होतं तुकोबरायांच्या. तुकोबराय एक दिवस मरण काळ आला तरी सुद्धा जिवंत होऊन परत आले महाराज. एवढी ताकद नामचिंतनाची आहे महाराज. देवाचं नामचिंतन मागतात तरी सुद्धा. लहान असताना 5 वर्षाचे असताना घरामध्ये त्यांच्याकडून काहीतरी चुकी झाली महाराज. त्यांच्या आईच्या तोंडातून शब्द निघाला, असा मुलगा मेलेला बरा. कोणाची आई म्हटली? तुकोबरायांची आई. आई म्हणत असते महाराज राग राग, आई का खरंच बोलत असते का? पण तुकोबरायांनी विचार केला, अरे आईच्या आज्ञेचं पालन केलं पाहिजे. आईनं सांगितलं असा मुलगा मेलेला बरा, मग मरून बघावं का? तुकोबराय महाराज आपल्या मित्रमंडळींसोबत वाळवंटामध्ये गेले. खेळत होते महाराज. खेळ लुपाछपीचा खेळ होता. गुडघ्यापर्यंत पाय आपले वाळूमध्ये पुरवायचे, डोळे बंद करायचे आणि बाकीच्या गड्यांनी लपून राहायचं.
10 पर्यंत म्हणेपर्यंत त्यांनी लपायचं, नंतर हे पाय काढून त्यांना सगळ्यांना शोधायचं. असा खेळ सुरू होता. असा नंबर चालू असताना तुकोबरायांवरती डाव आला महाराज. लक्ष देऊन ऐका बरं का. तुकोबरायांचा नंबर आला. तुकोबरायांनी आपले गुडघ्यापर्यंत पाय त्या वाळूमध्ये पुरवले, डोळे बंद केले. पण ऐकाना असा चमत्कार घडला महाराज. खेळ जरी तुकोबराय खेळत होते, पण मनामध्ये तीच कुटकुट चालू होती. काय की आईनं सांगितलं असा मुलगा मेलेला बरा, मग मरून बघावं का. असा चमत्कार घडला महाराज की त्या इंद्रायणीला एवढा जोराचा पूर आला की तुकोबराय नाहीसे झाले महाराज. सगळीकडे पाणीच पाणी, पुरच पुर दिसू लागला. मित्रमंडळी त्या ठिकाणी धावू लागले, पळू लागले, रडू लागले. अरे तुका गेला, तुका मेला, तुका वाहून गेला, अशी ओरडत गावामध्ये आले महाराज. देहू गावात आले. आल्यानंतर त्यांच्या आईच्या कानी हे शब्द पडल्याबरोबर त्याच ठिकाणी खाली बसल्या महाराज, रडायला लागल्या. थोड्या वेळाने उठल्या, धावतच इंद्रायणीच्या काठावर गेल्या. अरे तुका, अरे रागाने बोलली असेल आई, पण असं राग मानत असते का बाळा. तुका लवकर माझ्याकडे ये, अशी हाक मारताच महाराज तुकोबराय एवढ्या मोठ्या पुरातून आई जवळ आले महाराज. ही ताकद संतांची आहे, ही नामचिंतनाची ताकद आहे. तुकोबराय सांगतात, आई तू सांगितलं ना असा मुलगा मेलेला बरा, मी ते सुद्धा करून पाहिलं, पण काय झालं. मरण माझे मरणी गेले, मरण माझे मरुनी गेले, मरण माझे मरुनी गेले, मरण माझे मरुनी गेले. मजा केले अमार, 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 मजा केले अमार. मरण माझे मरुनी गेले, मजा केले अमार, मजा केले अमार, मजा केले अमार. मरण माझे मरुनी गेले अमार, मजा केले अमार, मजा केले अमार. म्हणून ही ताकद नामचिंतनाची आहे. गुणगायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. जीवनामधलं नामचिंतन कधी संपवलं नाही महाराज. नामचिंतन करत राहिले. कुणाचा विचार त्या ठिकाणी केला असेल तर फक्त आपला सर्वांचा. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. याच कारणासाठी त्यांनी जन्म घेतलाय. म्हणून आपण सुद्धा देव जर आपल्याला भेटला ना महाराज, तर देवच मागा, देवाचं मागू नका. काय मागा? देवच मागा. कारण त्या देवाकडे काय आहे त्याचा विचार सुद्धा तुम्ही करू शकत नाही महाराज. म्हणून देवाचं नामचिंतन करा, संतांचा समागम करा. संतांचा समागम सुद्धा जीवनामध्ये खूप महत्वाचा आहे महाराज. सहज जरी तुम्हाला संतांची संगती घडली तर तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. परीस माहिती का तुम्हाला? परीस काय करतो पोरांना? परीस लोखंडाचं सोनं करतो. एका लोखंडाच्या कुऱ्हाडीला एवढा राग आला, म्हणे अरे हा जो परीस आहे तो आपली जात संपवतो म्हणे, याला आता ठेवायचंच नाही, याला आता याचे 2 तुकडे करायचे. ती कुऱ्हाड एवढ्या रागाने गेली, एवढ्या रागाने गेली आणि जोरात तिने त्या परीसावर घाव घातला. काय झालं असेल तिचं? सोनच झालं. ती सांगू लागला तो परीस, अगं तुम्हाला फोडायला जरी आली तरी सुद्धा तुझा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. तशी जात संतांची आहे महाराज. वैराने जा, कपटाने जा, प्रेमाने जा, कशीही जा, तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. संगती सहज. मला सांगा, आपण देवस्थानी गेलो, खुलताबादला गेलो, आळंदीला गेलो, पंढरपूरला गेलो, गेल्यानंतर त्या ठिकाणी आपण प्रसाद घेतो, त्याच्यामध्ये फुटाणे असतात की नाही? असतात ना. घरी आल्यानंतर आपण त्या फुटाण्यांना काय म्हणून वाटतो? गल्लीमध्ये प्रसाद म्हणून वाटतो. तेच फुटाणे आपण कळलं का? 4G का 5G रेंज लागती त्याला. काही काहींना कळलं, काही काहीच्या डोक्याच्या वरून गेलं. संगती बदलली महाराज. संगती जीवनामध्ये खूप महत्वाची आहे.
म्हणून चांगल्याची संगती जीवनामध्ये घडली पाहिजे. म्हणून सगळ्यांनी अशी प्रेमाने वरती हात करा. महिला मंडळ, पुरुष मंडळ, सगळ्यांनी करा वरती हात. केले का? महिला मंडळ वरती हात करा सगळ्यांनी. माग खड्डा पडलाय, भजन करायचं सगळ्यांनी. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा आमच्याकडे बी त्याला कुचरच म्हणतात. तुम्ही कुचर आहे का ना? करा स्पेशल महिला मंडळीवरती हात करा. करा लवकर महिला मंडळ सगळे जोरात. यांच्या जिद्दीवर असं सुंदर नामचिंतन करायचं आहे की आमच्या लक्ष्मी मातेला सुद्धा इथे यावं असं वाटलं पाहिजे. कारण देवाचंच वचन आहे, माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे. करावरती हात प्रेमाने डोळे बंद करून असं सुंदर भजन करा. अंतकरणापासून त्या देवाचं त्या ठिकाणी स्वरूप आपल्या समोर आणा, डोळ्यासमोर. असं एकरूप व्हा. दिसला का भगवंत? दिसला ना? एका तालात सगळ्यांनी नामदेव जनाबाई, सोपन काका मुक्ताबाई, मागच्या काही म्हणत नाही, हा नामदेव जनाबाई, हा सोपन काका मुक्ताबाई. इखड्यांचा काही आवाज नाही. वा वा वा, सुंदर सुंदर. तुमचे खूप मनापासून आभार. आता यांच्या जिद्दीवर करावरती हात. यांच्यापेक्षा जोरात आवाज आला पाहिजे आपला सगळ्यांचा, बरं का? नाहीतर तुम्ही आम्ही एका ठिकाणी बुलढाण्याकडे कीर्तनाला गेलो, सांगितलं यांच्या जिद्दीवर यांच्यापेक्षा जोरात आवाज आला पाहिजे. त्यांनी आवाजच काढला नाही. वरती हात करा ना. कीर्तन झाल्यावर मी एक जणाला विचारलं, असं का? म्हटलं पुरुष मंडळीचा आवाज मोठा असतो, तुम्ही मोठ्या आवाजात म्हणायला पाहिजे होतं. त्यातले एक म्हणे, ताई जर जोरात म्हणलं असतं त्यांच्या जिद्दीवर तर घरी भाकरीच भेटल्या नसत्या. करा वरती हात. तुम्ही त्यातलेच आहे का? नाही ना? बायकोचं ऐकत नाही तुम्ही? ऐकता का नाही ऐकत? कळेल मला भजन केल्यावर. राजा राम 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 सीता राम राम राम. वा वा वा. राजा राम 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 सीता राम राम राम. 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 राजा राम
चार्जिंग झाली ना तुमची, असं एकरूप होऊन देवाचं भजन केलं का महाराज, हे तुमच्यासाठीच येव. आम्ही काय, आम्ही रोजच कीर्तन करतो, तुम्हाला लुटतो. हा? हे तुमच्यासाठी महाराज. आम्ही तर देवाचं नामचिंतन करतोच, हे तुम्हाला सांगतोय. संतांनी सुद्धा सांगितलं, पण आपण संतांचं सुद्धा ऐकलं नाही महाराज, कधीच ऐकलं नाही. म्हणून आमचे नाथ महाराज सांगतात, अरे ऐका, देवाचं भजन करा. भरपूर संतांनी सांगितलं, खूप प्रयत्न करून सांगितलं, हात जोडून सांगितलं, पाया पडून सांगितलं. कर जोडून विनवित तुम्हा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. कर जोडून विनवित तुम्हा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. संसार क्षमा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. 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 लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करी टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, म्हणा वेळोवेळा, म्हणा वेळोवेळा. पण आपण काही म्हणत नाही. आपण घड्याळीकडे काटा बघत असतो, किती वाजले, 10 मिनिटं बाकी आहेत, 10 जास्त झाले आहेत. आपला याच्यातच वेळ जातो महाराज. आपली गत कशी झाली माहितीये, एक माणूस बस स्टँडवर गेला, बसमध्ये बसला, तिकीट काढलं आणि लपून बाहेर उतरून बसला. बसच्या बाजूला लपून बसला. बस निघून गेली आणि हा जोरजोराने हसायला लागला. शेजारचा म्हणे, काय झालं हसायला? तो म्हणे, अरे मी आज कंडक्टरला लय फसवलं म्हणे. तो म्हणे, कसं? म्हणे, तिकीट काढलं गेलोच नाही. तो म्हणे, अरे येड्या, त्याच्या काय बापाचं गेलं, तुझेच पैसे गेले म्हणे. तशी आपली गती. नामचिंतन करा करा, नाही करत आमच्या काय बापाचं जाणार आहे. हे मी सांगत नाही, नाथ महाराज सांगतात. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल सरत शेवटी बा बाळ बांधून येईल. 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 एका जनार्दनी आमची काय बाजा येईल. एका जनार्दनी आमचे काय बाजा येईल. एका जनार्दनी आमची काय बाजा येईल. एका जनार्दनी आमचे काय बाजा येईल. हे पिंगळा 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 माधवारी बोली बोलत रे का पिंगळा माधवारी. पिंगळा माधवारी बोली बोलत रे का पिंगळा माधवारी. पिंगळा माधवारी बोल बोलत रे का पिंगळा माधवारी. पिंगळा माधवारी बोल बोलत रे का पिंगळा माधवारी. वर्तमान घोटे तुझे वर्तमान घोटे. वर्तमान घोटे तुझे वर्तमान घोटे. या ठिकाणी बोलू आम्ही वर्तमान घोटे. या ठिकाणी बोलू आम्ही वर्तमान घोटे. पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. काय करा, नामचिंतन करा सांगतायत. म्हणून आपण नामचिंतन केलं पाहिजे महाराज. देवाचं नामचिंतन करा, चांगलं जीवन जगा, व्यसन कुठलंही करू नका. मी प्रत्येक कीर्तनामध्ये सांगत असते महाराज. व्यसनाच्या लोक एवढे अधीन झालेत, खूप बर्बादी होत आहेत महाराज. आपले लेकरं घरी उपाशी मरतात, पण तरी सुद्धा आपण व्यसनासाठी काहीही करायला तयार होतो. एवढंच नाही, काही काही समाजामध्ये असे लोक आहेत महाराज, फक्त एका दारूच्या बाटलीसाठी आपली लेक कोणाच्याही हातामध्ये देऊन टाकतात महाराज. हे आमच्या परिसरामध्ये घडलेल्या खूप घटना आहेत. 50,000 रुपये घ्यायचे, मुलगी देऊन टाकायची. मरेपर्यंत त्या मुलीला शेतामध्ये काबाड कष्ट करावे लागतात. कष्ट करणं म्हणजे काही चुकीचं नाही महाराज, पण जावई त्या सासऱ्यासोबत दारू पिऊन बसतोय, यात काय अर्थ आहे का महाराज? संस्कार करा. संस्कार करणं हे आपलं कर्तव्य आहे. पुरुष मंडळी, आजपासून आपण व्यसन बंद करा. बघा,
आज मुस्लिम बांधवांचा मला वाटतं सोलापूरमध्ये काहीतरी कार्यक्रम आहे. आम्ही येत असताना पूर्ण घाटामध्ये त्यांच्याच गाड्या होत्या. ते दाखवतात की आम्ही मुस्लिम समाजाचे आहोत. काय दाखवतात? प्रत्येकाच्या डोक्यामध्ये टोपी असते महाराज त्यांची, पण आपल्याला लाज वाटते की आम्ही हिंदू आहोत म्हणून. जर तुम्हाला वाटत असेल आम्ही हिंदू आहोत, नाही धोतर घालता आलं तर घालू नका उद्या, पण उद्या तुमच्याकडे काला आहे ना, काला आहे की नाही तुमच्याकडे उद्या? सगळ्यांनी इथं बसलेले जे उद्या येणार आहेत सगळ्या पुरुष मंडळींनी वारकरी टोपी घालायची महाराज. एवढा साधासा शब्द माझा गरीबाचा ऐका. हे आपलं भूषण आहे वारकऱ्याचं, हिंदू संस्कृती आहे आपली, म्हणून व्यसन कुठलंही करू नका. ऐक मरदार दारू पिऊन फिरशील या रस्त्यावर कुठही मरशील, दारूच्या नादी लागून गुणवान झाले अवगुण, तिच्या नादाने बरबाद होशील या रस्त्यावर कुठही मरशील. कुठं मरेल त्याचं सांगता येत नाही महाराज. आई वडिलांची काय अपेक्षा असते? एवढंच नाही महाराज, फक्त दारूचंच व्यसन लोकांना लागलं नाही, आता जास्त व्यसन लोकांना मोबाईलचं लागलंय. कशाचं? मोबाईलचं. एक बाई मोबाईल मध्ये बघत होती, झाडू मारत होती अशी. तो व्हिडिओ काही डाउनलोड होईना म्हणून तिनं झाडू असा ठेवला काखेत आणि असं केलं. बघू लागली व्हिडिओ. थोड्या वेळानं म्हणती बाई झाडू कुठं गेला? झाडू कुठं? अवघड आहे महाराज. एक माणूस व्हॉट्सअप बघत बघत गेला, दुसऱ्याच्याच घरात घुसलं तर घुसलं, सोप्यावर बसलं. मग बघाव की नाही आपलंच घर आहे का दुसऱ्याच्या घरात येऊन बसलोय? बघितलं नाही, त्याचं आपलं मोबाईल मध्येच चालू होतं. तेवढ्यामध्ये त्या घरातली बाई, तिला समजलं कोणीतरी आलंय. तिने काही चेहरा पाहिला नाही, तिचा व्हिडिओ कॉल तिच्या मम्मीला चालू होता. मग तिने बघाव की नाही नवराच आला का दुसरा बाबा येऊन बसला. तिने अजिबात पाहिलं नाही, त्याला पाणी दिलं, चहा करून दिला, पण चेहऱ्याकडे काही पाहिलं. परत रूम मध्ये जाऊन बसली, व्हिडिओ कॉलवर बोलत होती, याचाही फोन बघणं चालू होता. तेवढ्यात त्या घराचा खरा मालक आला, त्या बाईचा नवरा. त्याचंही तेच काम चालू होतं, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, तेच पाहणं चालू होतं महाराज. तेवढ्यामध्ये त्याने याला सोफ्यावर बसलेलं पाहिलं. तो म्हणे सॉरी तुमच्या घरात आलो, तो वापस गेला. म्हणजे लोक स्वतःचे घर सुद्धा मोबाईल मुळे विसरली महाराज. अहो एवढंच नाही, एक जोडपं फिरायला गेलं, पती पत्नी. आता नवीन लग्न झाल्यावर पोरं जरा फॉर्म मध्येच असतात, आता काही होत नाही वाटतं लवकर. आता तुम्ही देवाकडे एकच मागा, देवा काय तुम्हाला कळलं? बस झालं. विठ्ठल विठ्ठल नवीन लग्न झालं. आता त्याला वाटलं आता कोणाला पोरी भेटा ना, आपल्याला भेटली. एवढं फॉर्म मध्ये होतं महाराज, ते 80-90च्या स्पीडनं चालू होतं. तेवढ्यामध्ये तिच्या हातातली जी पर्स होती ना ती खाली पडली. ती म्हणे यावं थांबा, माझी पर्स खाली पडली. 80-90च्या स्पीडवर असल्यावर गाडी जरा लांब जाऊन उभी राहिली, अंतरावर राहिली. ती गाडीहून खाली उतरली, पर्स आणण्यासाठी रिटर्न निघू लागली. तेवढ्यामध्ये यानं मोबाईल काढला आणि कानामध्ये हेडफोन टाकले आणि गाण्याचा आवाज वाढवला आणि गाणं सुरू केलं. कचकच कांदा सुरू केलं महाराज. गाण्याचा आवाज वाढवला, हेडफोन लावले, त्या गाण्याच्या तालात असा डुलू लागला, असा. तेवढ्यामध्ये डुलत असताना गाडीच्या शेजारी एक येडीबाई बसली होती. येडी माहिती तुम्हाला? कधीच आंघोळ न केलेली, बुरशी, दात न घासलेली अशी बाई तिथं होती. तिला काहीच समजत नव्हतं कोण काय म्हणतं, पण तिने विचारला, हो बसू का? असं विचारल्यावर त्याला ऐकू जाणार आहे का? तिला वाटलं होच म्हटलं. ती उठली, गाडीवर बसली. मग याने बघाव की नाही बायकोच बसली का दुसरी बसली. जेच किक मारली महाराज 80च्या स्पीडनं गावात. आता गावात गेल्यावर गावातली लोक अरे बाहेरून बघायला लागले, अरे राम्यानं कोणती बाई आणली बसून. घरातली लोक बाहेर यायला लागले. त्याला एवढा आनंद झाला, अजय छाती फुगली, म्हणे बापरे माझी बायको खूपच सुंदर आहे वाटतं. त्याने मागं पाहिलंच नाही. घरी गेलं महाराज, बापानं पाहिलं, असा दांडा घेतला, असा ठोकला महाराज कोपऱ्यात घेऊन. म्हणे अरे सुनबाईला कुठं सोडून आलास? हे काय घेऊन आलास? हे कशामुळे झालं? मोबाईल मुळे झालं महाराज. म्हणून मोबाईल चांगला तेवढा वाईट सुद्धा आहे. माझा आणि तुमचा संपर्क कशामुळे झाला? मोबाईल मुळे झाला. महाराजांनी फोन केला, म्हणे ताई कितवा दिवस घालू? म्हटलं घाला 10वा नाही तर 13वा.
म्हणे 10वा 13वा नाही 8च दिवसाचा कार्यक्रम आहे म्हणे. म्हणून सुंदर अशी सेवा झाली. व्यसन कुठलंही करू नका, देवाचं नामचिंतन करा, संतांचा समागम करा. कोणाकडे काय मागावं याची जाणीव ठेवून मागा, नाही तर काही काही लोकांना कुठं काय बोलावं याचं भान नसतं महाराज. म्हणून चांगले विचार जीवनामध्ये ठेवा. त्या मातेच्या नावाने एवढी सुंदर वारकरी शिक्षण संस्था या ठिकाणी आहे महाराज. गरीब काय असतो, आईबाप नसलेल्यांना विचारा आईबापाची किंमत महाराज. म्हणून या अनाथ आश्रमासाठी तुम्हाला जे काही देता येईल ते द्या. खूप पुण्याचं काम आहे महाराज, खूप पुण्याचं काम आहे. तुम्हाला लेकरू नसेल, एखादं लेकरू दत्तक घ्या, खरंच घ्या. कुणाला काही द्यावंसं वाटत असेल तर आपण या संस्थेला दिलं पाहिजे महाराज. खूप मोठं पुण्याचं काम आहे. गरिबी काय असते, एक जोडपं होतं, आई वडील काबाड कष्ट करून आपल्या मुलांचं त्या ठिकाणी पोट भरवत होते महाराज. एक दिवस असा आला की वडील रिक्षा चालवायचे. रिक्षा चालवत असताना पत्नीला सांगितलं, चल आज आपल्याला बँकेमध्ये आपल्या लेकरांसाठी खातं खोलायचं आहे, चल बरं बस गाडीमध्ये. रिक्षामध्ये बसले महाराज. बँकेच्या चौकामध्ये गेल्यानंतर एका ट्रकने असं ठोकलं महाराज, दोघं पती पत्नी जाग्यावर गेले. लेकरं उन्हामध्ये पडले. नातेवाईक जवळचे कोणी कोणाचं नसतं. नाही रे नाही कुणाचे कुणी, बहीण कुणाची भाऊ कुणाचे, कोण कुणाचे सके सोय रे. मेल्या मागे सर्व राहिले, तुटतील धागे दोरे. कोणी कोणाचं नाही महाराज. ते लेकराकडे कोणी लक्ष देत नव्हतं. मोठा भाऊ होता, छोटी बहीण होती. भावाला वाटलं अरे आपली छोटीशी बहीण आहे. खूप समजदार होता महाराज. गेला चौकामध्ये भीक मागायचा महाराज. लहान लेकराला काय कळतं हो. चौकामध्ये भीक मागत होता महाराज. भीक मागायचा. त्या शेजारच्या भिकाऱ्याने सांगितलं, अरे इथं मुलं चोरून नेतात, सांभाळून राहा म्हणे. त्या आजोबांच्या आश्रयाने ते त्यांच्या जवळ झोपले महाराज. झोपल्यानंतर तोच माणूस एवढा वाईट होता महाराज, त्यांना सांगितलं की असा आश्रम आहे म्हणे, तिथं अनाथ मुलांना सांभाळतात म्हणे, मी तुम्हाला सकाळी तिथं नेऊन सोडवतो. सकाळी नेलं महाराज. कोणत्या अनाथ आश्रमामध्ये त्या मुलांना नेलं नाही. कुठं नेलं, ज्या ठिकाणी मुलींना विकून दिल्या जातं, मुलांकडून वाईट कामं करून घेतात, अशा ठिकाणी नेलं. पैसे मोजून घेतले. आता एवढं लेकरांना काय करता येणार महाराज, काहीच करता आलं नाही. त्या ठिकाणी सांगितलं, मुलांना तुमचं इथं शिक्षण होईल, इथंच राहा. मुलीला त्याच बंगल्यात ठेवण्यात आलं. मुलाला दुसऱ्या ठिकाणी वाईट कामासाठी पाठवण्यात आलं. मुलाला जेव्हा समजलं माझ्या बहिणीला विकल्या जाते, 5 वर्षाची मुलगी आहे, तिचं नाव राणी. खरा प्रसंग आहे बरं का हा. तिचं नाव राणी कळलं. सोबतच्या मित्राने सांगितलं, अरे इथं काही शिक्षण करत नाहीत, इथं मुलींना विकून टाकतात, आपल्याला वाईट कामाला लावतात. भाऊ पळतच गेला महाराज. पण पोलीस सुद्धा त्यांच्याशी जवळीक झालेले होते. हे सर्व मिळालेले असतात महाराज. पोलिसांनी सुद्धा त्या मुलाच्या खिशामध्ये काही वाईट गोष्टी ठेवून त्याला अटक केली. 20 वर्ष त्याला अटक केली. अटक झाल्यानंतर 20 वर्ष जेलमध्ये राहिला. बहिणीचा फोटो सोबत ठेवला. जेलमधून आल्यानंतर पूर्ण शहरामध्ये फिरला, माझी बहीण कुणाला दिसली का. पण बहीण मात्र कुणाजवळ सापडत नव्हती महाराज. विठ्ठल विठ्ठल एक दिवस असा आला, रस्त्यावर झोपलेला होता. लोक किती वाईट असतात मी सांगते तुम्हाला बरं. एका श्रीमंत माणसाकडे एवढी प्रॉपर्टी होती. त्याच्या काही विरोधकांनी ठरवलं की याच्या डोक्यामध्ये दुसऱ्याचा मेंदू बसवायचा आणि याची पूर्ण प्रॉपर्टी हडप करायची. म्हणून याला उचललं महाराज. जो भिकारी होता ना मुलगा, त्याला उचललं. त्याचा ब्रेन काढून त्याच्या डोक्यामध्ये सेट केला. पण याचा ब्रेन त्याच्यामध्ये असल्यामुळे याला सगळं आठवत होतं. त्या श्रीमंत माणसाच्या डोक्यामध्ये गेल्यानंतर याने विचार केला, अरे आपण तर आपल्या बहिणीला शोधत होता, आपण इथे कुठं आलोय. एवढा श्रीमंत असून, कोट्याधीश मालक असून सुद्धा आपल्या बहिणीला शोधत होता महाराज. एका बाबाने सांगितलं, अरे एवढा मोठा पैसा तुझ्या हातात आला ना, तर अनाथ मुलांची सेवा कर, त्यांच्यासाठी काहीतरी कर, गरिबांसाठी काहीतरी कर, भिकाऱ्यांसाठी काहीतरी कर.
म्हणून त्याने सुंदर योजना त्या ठिकाणी सुरू केली. पण त्या ठिकाणी आपल्याच बहिणीला शोधत होता महाराज. पण बहीण काही सापडेना. एक दिवस असा आला, त्या लोकांना कळलं की याने मेंदू आपला स्वतःचा काढून श्रीमंताच्या डोक्यात केला, म्हणून त्याला परत अटक केलं. अटक केल्यानंतर त्याची बहीण त्या ठिकाणी पोलिसांनी आणली. तर तिचा पती सुद्धा त्या ठिकाणी अपंग होता महाराज. बहिणीचा पती सुद्धा अपंग होता. आणि जेवढी त्याची बहीण 5 वर्षाची हरवलेली होती ना, तेवढ्याच वयात त्याची भाची त्या ठिकाणी होती. तर त्या लेकराच्या पायात चप्पल सुद्धा नव्हती महाराज. एवढा ढसढसा रडू लागला की अरे 20 वर्ष बहिणीचा त्या ठिकाणी शोध घेतला, बहीण तर भेटली नाही. पण आज 20 वर्षाच्या नंतर माझी भाची बहिणीच्या रूपामध्ये एवढी छोटीशी भेटली. पण मी मामा असून सुद्धा तिच्या पायाला चप्पल सुद्धा देऊ शकत नाही महाराज. ही गरिबी आहे. गरिबी खूप वाईट असते महाराज. गरिबाचं मरण सुद्धा गरिबीतच जातं, जन्मही त्याचा गरिबीतच होत असतो. म्हणून या अनाथ मुलांचा सांभाळ करा. ताईंना आणि महाराजांना त्या ठिकाणी सहकार्य करा महाराज. एवढं मोठं कार्य ते करतायत, म्हणून त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा एकदा. चांगलं कार्य जीवनामध्ये करा. आई वडिलांची सेवा करा, चांगलं कर्म करा, संतांचा समागम करा. एवढंच तुम्हाला सांगेल. आणि सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर.